बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची भाजपची मूळ मागणी असं संजय राऊत म्हणतात। पक्षांतर विरोधी कायद्यातील 10 शेड्यूलची अंमलबजावणी करावी असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर पराभव झाल्यावर विरोधक बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी करतात असंही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय। पहिली सुधारणा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ही भारतीय जनता पक्षाची मूळ मागणी आहे। सगळ्यात आधी जी मागणी आहे ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, निवडणुका। दुसरी मागणी आहे की जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्यातलं जे 10th शेड्यूल आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे सोयीनुसार भारतीय जनता पक्षाच्या। या दोन मागण्या जरी पूर्ण झाल्या आणि विधान परिषदेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्यासुद्धा खुल्या मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे। जेव्हा महाविकास आघाडीचा पराभव होतो त्यावेळेला असे स्टेटमेंट बॅलेटवर निवडणुका घ्या आणि एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीला लोकांसमोर आणणं, लोकांना सांगणं की आमचा पराभव जो झाला आहे तो आमच्या फुटीमुळे झालेला नाही, आमच्या चुकीमुळे झालेला नाही, तर तो EV मशीनमुळे झालेला आहे। अशा दरवेळेला नवीन नवीन न सांगता, काही दुसरं न आणता याच गोष्टीचा पुढं बाऊ करायचा आणि लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत